वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण आपल्या चॅनलवरील महाटेट एक्झामचा दुसरा पेपर घेत आहोत आणि दुसऱ्या पेपरमधील पार्ट 2 प्रश्न क्रमांक 51 ते 100 यामध्ये सपरिपूर्ण बघणार आहोत. आणि हा आपला धावता आढावा आहे. आपला उद्देश हाच आहे की जे विद्यार्थी टेट एक्झाम देत आहेत त्यांना प्रश्न कशा प्रकारचे येतात आणि प्रश्नांची लेंथ केवढी असते हे समजण्यासाठी आपण हे प्रश्न धावत्या आढाव्यानुसार घेत आहोत, जेणेकरून त्यांना समजेल आणि त्यांना कशा प्रकारे किती प्रश्नांना किती वेळ द्यायचा ते सुद्धा समजेल. तर चला, प्रश्न क्रमांक 51. घटना वाढत आहेत आणि सरकारची लाच काढली जात आहे, तर कृतीचा कोर्स तर गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल ह्याची खात्री करा. 2 खटल्याच्या जलद सुनावणीची खात्री करा. तर ॲन्सर नंबर आहे डी, 1 किंवा दोन्ही काही अनुसरण करत नाही. क्वेश्चन नंबर 52. 20y² अधिक 31y अधिक 12 बरोबर या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. 20ने 12ला आपल्याला काय करायचं आहे, 12 12 12 24 म्हणजे 240 त्याच्यामध्ये येणार आहे. तर त्याचे 240 बेरीज यायला पाहिजे आणि गुणाकार यायला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला समीकरणाचे मुळे काढायचे आहेत. तर ही समीकरणाचे मुळे काय आहेत, इमॅजिनरी आहेत, काल्पनिक आहेत. क्वेश्चन नंबर 53. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक शोधा. सर्वात मोठा अपूर्णांक 19/17 आहे. ज्या परिसरामध्ये प्राणी जगतात, खातात, वाढतात, जन्म देतात त्याला म्हणतात काय म्हणतात, त्याला मुक्काम म्हणतात, म्हणजेच हॅबिटेट. क्वेश्चन नंबर 55. ए ही बी ची आई आहे, बी ही सी ची बहीण आहे, डी हा सी चा मुलगा आहे, ई हा डी चा भाऊ आहे, मग एफ हे ए चे सोबत नाते काय आहे. ॲन्सर नंबर डी, नातू आहे. व्यवस्थित त्यातून पाहू शकता. क्वेश्चन नंबर 56. ड जीवनसत्वाने भरपूर असलेले स्रोत कोणते. आता ड जीवनसत्वाचे भरपूर असलेले स्रोत वरीलपैकी सर्व आहेत. सोया मिल्क आहे, टूना आहे, चीज आहे. क्वेश्चन नंबर 57. शरीराच्या इतर सर्व अवयवांवर नियंत्रण करते. मेंदू. क्वेश्चन नंबर 58. 114 मिनिटांना सेकंदामध्ये रूपांतरित करा. तर सेकंदामध्ये रूपांतरित जर केलं तर 6840 सेकंद. क्वेश्चन नंबर 59. भारतात मुलांचा सर्वात जास्त वापर फटाके बनवणाऱ्या कंपन्या करतात. तर फटाके तयार करण्यावर बंदी घाला, बालमजुरी बेकायदेशीर बनवा. तर ॲन्सर नंबर आहे 1 किंवा दोन्हीपैकी काही अनुसरण करत नाही. क्वेश्चन नंबर 60. दिलेल्या अंक मालिकेतील चुकीची संज्ञा शोधा. आता चुकीची संज्ञा आपल्याला सर्च करायची आणि ते शोधायचे. ॲन्सर नंबर डी, 135. क्वेश्चन नंबर 61. सरळ रूप द्या. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, बेरीज करायची आहे. तर डायरेक्टली आपण ॲन्सर पाहू. ॲन्सर आहे 72 37 23 723. क्वेश्चन नंबर 62. दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा. आता वेगळं काय आहे ते आपल्याला माहीत आहे. ABCD EFG झेडपर्यंत करायचं. एमपर्यंत जर केलं उलटे करून घ्यायचं. NOP QR STU VWXYZ आणि त्याच्यानुसार याच्या जोड्या लावायच्या आहेत. आणि आपला ॲन्सर येणार आहे HAV म्हणजे याच्यामध्ये जर म्हटलं तर HAV काय, ए पहिले घेतलेला आहे मधातला आणि ई मागे टाकलेला आहे. तर तुम्ही शोधू शकता. क्वेश्चन नंबर 63. तर आता आपल्याला जे काही अक्षरांची मालिका आहे ती पूर्ण करायची आहे. त्याच्यामध्ये जर डायरेक्ट आपल्याला ॲन्सर जर पाहायचं असलं तर TUVWX. ॲन्सर नंबर ए म्हणजे काय येणार आहे, ATCDEFUHIVKIMW नंतर आहे W झाला, नंतर XPQX. तर अशा प्रकारे जे संख्या मालिका आहे ते आहे. क्वेश्चन नंबर 64. खालीलपैकी कोणत्या धातूचा सर्वात जास्त वितरण बिंदू आहे. आता वितरण बिंदू कोणत्या धातूचा आहे. ॲन्सर नंबर ए, टंगस्टन. क्वेश्चन नंबर 65. घरगुती अन्नधान्याचे अवांछित घटक काढून टाकण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत वापरली जाते. ॲन्सर नंबर बी म्हणजेच निवडणे, हँड पिकिंग. क्वेश्चन नंबर 66. LED TVची किंमत ₹45,000 आहे. 10% कमी केल्यावर त्याची किंमत काय असेल. आता 10% जर कमी केले तर आपल्याला 10/100 किंवा 90/100 45,000 गुणिले 90/100 जर केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट येऊन जाणार म्हणजे 40,500 रुपयात ते. ॲन्सर नंबर 40,500.
क्वेश्चन नंबर 67 पेन लिहिणे गाळणे. ॲन्सर नंबर डी शुद्ध करणे. क्वेश्चन नंबर 68 खाली दिलेल्या विधान ए आणि कारण आर साठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. ॲन्सर नंबर ए ज्योतिष एक शास्त्र आहे, कारण ज्योतिष खगोलीय पिंडाचा अभ्यास करत. ॲन्सर नंबर डी खोटे आहे, ए खोटे आहे परंतु आर सत्य आहे. 69 आभाळ फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? सर्व बाजूंनी संकट येणे. क्वेश्चन नंबर 70 दिलेल्या पर्यायानुसार श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. आता श्रेणी पूर्ण करणारी आकृती जी आहे ती बी नंबरची आहे. याच्यामध्ये घड्याळाच्या दिशेने जर पाहिला तर तो जो गोल आहे तो वर पहिल्यांदा कोपऱ्यात आहे, समोर वरच्या कोपऱ्यात, नंतर बाजूच्या कोपऱ्यात, तिसऱ्या कोपऱ्यात. याच्यामध्ये जर पाहिलं तर हा इथं बी जर म्हटलं तर परत वरच्या कोपऱ्यामध्ये आलेला आहे. आणि वेगवेगळे त्याच्यामध्ये चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या याच्यात मधामध्ये जर म्हटलं तर चौकोन आहे, त्रिकोण आहे आणि रेष आहे आणि डॉलर आहे, येस म्हणजे. नंतर याच्यामध्ये स्टार आलेला आहे. क्वेश्चन नंबर 71 आता हे माकडाचं आहे, आपण पाहिलेलं आहे क्वेश्चन. तर 5वं वाक्य कोणतं असेल? तर ॲन्सर नंबर आहे त्याच्यामध्ये टी. तर 5वं वाक्य टी नंबरचा. मगरने त्याला धन्यवाद दिले आणि तो पुन्हा भेटू शकेल काय अशी विचारणा केली. क्वेश्चन नंबर 72 प्रसारकांशी निगडीत प्रभाव बदल घडवते किंवा मनोवृत्ती निर्माण करते अशा प्रभावाचे उदाहरण. ॲन्सर नंबर ए, बी आणि सी तीन आहेत. इंटरनेट, ऑडिओ, व्हिज्युअल मीडिया. नंतर ए, बी आणि सी 4 नंबरचा. क्वेश्चन नंबर 73 तुम्ही अविवेकी होता तेव्हा इतरांकडून काही अनुचित वर्तणूक दर्शवली जाते. जेव्हा तुम्ही अशी वर्तणूक इतरांना दर्शवता त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? तर ॲन्सर नंबर डी तुम्ही स्वतःला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करता. क्वेश्चन नंबर 74 हायड्रोजनचा पाण्यासोबत संबंध आहे जसा रिकामी जागा सोडियमचा संबंध मिठासोबत आहे. क्वेश्चन नंबर 75 मार्च 2013च्या कोणत्या तारखांना बुधवार होता? ॲन्सर नंबर ए 6, 13, 20, 27. क्वेश्चन नंबर 76 सूचना खाली दिलेल्या आकृतीचे प्रतिबिंब शोधून काढा. आता अशाच प्रकारचं प्रतिबिंब आपल्याला शोधून काढायचं आहे. तर ते कशामध्ये आहे? म्हणजे प्रतिबिंब पाण्यातील आकृती किंवा आरशातील आकृती ते आपल्याला शोधायची आहे. तर ॲन्सर नंबर डायरेक्ट बी येणार आहे. तर हे इकडची अशी उलटी करून घ्यायची. क्वेश्चन नंबर 77 येथे दिलेल्या 2 निवेदनांमधून तार्किकदृष्ट्या सुसंगत पर्याय निवडा, परंतु केवळ एका निवेदनातून नाही. काही पुस्तके ओढे आहेत, काही ओढे स्वयंपाकी नसतात. हा स्वयंपाकी हा वेगळाच येणार आहे. काही पुस्तके ओढे असतील म्हणजे पुस्तकामध्ये ओढ्यांचा भाग आहे, परंतु काही ओढे हे स्वयंपाकी नाही आहे. तर हा स्वयंपाकीचा वेगळा आहे, म्हणजे ॲन्सर नंबर कोणतेही नाही. क्वेश्चन नंबर 78 बऱ्याच वेबसाईट्सला मुख्य पान असते ज्याला म्हणतात काय म्हणतात? त्याला होमपेज म्हणतात. क्वेश्चन नंबर 79 तर याच्यामध्ये मोठा आणि छोटा ते आपल्याला शोधायचं आहे. सिलॉजिझम्स वगैरे आपण याला म्हणतो तार्किकदृष्ट्या. तर ॲन्सर डायरेक्ट पाहूयात आपण. तर ॲन्सर 1 व 2 दोन्ही निष्कर्ष खरे नाहीत. धड्याचे नियोजन रिकाम्या जागांमध्ये मदत करते. आता डायरेक्ट दोन्ही ए आणि बी. आता एमध्ये काय? वर्गामध्ये सैद्धांतिक ज्ञान वापरण्यासाठी, शिकवण्याच्या व्यवस्थापनाच्या संकल्पनेला व्यावहारिक रूप देण्यासाठी. क्वेश्चन नंबर 81 पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? भार्या, बायको, कांता, वरील सर्व. क्वेश्चन नंबर 82 निर्देश पुढील प्रश्नांपैकी प्रत्येक प्रश्नात एक संख्या गहाळ आहे. मालिकेचा नमुना समजून घ्या आणि योग्य संख्या निवडा. 2, 8, 16, 32, 64, 128, 256. तर येत आहे 2, 4, 8. म्हणजे 2, 2, 2 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32, 32 2 64, 64 2 128, 128 2 256 दुप्पट केलेले आहे. शिंजो आबे हे आहेत, कोण आहेत ते? शिंजो आबे तर ॲन्सर नंबर सी जपानचे पंतप्रधान आहेत ते.
क्वेश्चन नंबर 84, वर्तमान काळामध्ये सर्वसाधारण जनतेकडून शिक्षकाच्या प्रतिष्ठेची पातळी रिकामी जागा म्हणून ओळखली जाते. मजूर किंवा व्यावसायिक कामगारांच्या थोडीफार मधली. क्वेश्चन नंबर 85, महावीर हे रिकामी जागा या धर्माशी संबंधित आहेत. जैन धर्म. क्वेश्चन नंबर 86, 9/56 भागेला 3/8 गुणेला 7/3. तर सरळ रूप द्यायचा आहे. आन्सर नंबर बी 1. क्वेश्चन नंबर 87, पुढीलपैकी विकासाचे तत्व कोणते आहे? आन्सर नंबर 1, तो सर्वांना एकाच ठिकाणी पोचवत नाही. क्वेश्चन नंबर 88, खालील दिलेल्या प्रश्नात एक विधान आहे ज्याचे 1 आणि 2 असे 2 निष्कर्ष त्याखाली अंकित केलेले आहेत. या आधारे सर्वात योग्य पर्याय निवडा. दिल्ली सरकारने प्रदूषण नियंत्रणासाठी डिझेलवर चालणाऱ्या रिक्षांना बंदी घातली. डिझेलवर चालणाऱ्या रिक्षांमुळे प्रदूषण होते. डिझेलवर चालणाऱ्या बसगाड्या पर्यावरणपूरक आहेत. 1 बरोबर आहे. केवळ निष्कर्ष क्रमांक 1 विधानास अनुसरण आहे. क्वेश्चन नंबर 89, 2574 या संख्येमध्ये 7 आणि 5 च्या स्थान मूल्यामधील फरक काय आहे? आता 7 आणि 5 जर म्हटलं तर 7चं 70 आणि 5चं 500. 500 वजा 70 करून घ्यायचं, तुम्हाला 430 मिळून जाणार. नमस्कार या शब्दाचा समानार्थी शब्द आहे काय? नमस्कार जय. समानार्थी शब्द प्रणिपात. म्हणजे नमस्कार म्हणजेच आपल्याला माहिती नव्हतं तर काय? प्रणिपात. क्वेश्चन नंबर 91, ॲपिअरन्स म्हणजे इंग्लिशमधला आहे. आउट ऑफ द 4 वर्ड्स ओनली 1 इज नॉट स्पेल्ड करेक्टली. म्हणजे चुकीचा शब्द ॲपिअरन्स आहे. APARENC हे चुकीचं आहे. मिसच्या वेळेस मिस खोडकर. पर्सनल मीन्स वैयक्तिक. शेड्यूल म्हणजे वेळ वगैरे ठरवणे लावणे. क्वेश्चन नंबर 92, रवींद्रनाथ टागोरांनी कोणत्या देशाचे राष्ट्रगीत लिहिले? कोणत्या देशाचे लिहिले? वरीलपैकी दोन्ही. भारत, श्रीलंका दोन्ही. क्वेश्चन नंबर 93, एकाच पाशाच्या 4 अवस्थावरून 5 ठिपके असणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूवर किती ठिपके असतील ते शोधून काढा. तर आन्सर नंबर बी 3. क्वेश्चन नंबर 94, प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत ज्याच्या खाली ABC आणि D असे 4 विधाने आहेत. तर आता हे पुस्तक मनोरंजक आहे किंवा कंटाळवाणे आहे? हे पुस्तक मनोरंजक आहे. हे पुस्तक मनोरंजक नाही. हे पुस्तक कंटाळवाणे आहे. तर आन्सर नंबर AC आहे. हे पुस्तक मनोरंजक आहे. हे पुस्तक कंटाळवाणे आहे. क्वेश्चन नंबर 95, खाली दिलेले काही प्रश्न आहेत ते वाचायचे आहेत आणि त्याच्यानुसार जे काही ऑप्शन्स आहेत ते शोधायचे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आपले उत्पादन सरकारला विकत नाही आहे. सरकारने खरेदी दर कमी केले आहेत ज्यावर शेतकऱ्यांकडून खरेदी केली जाते. आन्सर नंबर आहे विधान 2 कारण आहे आणि 1 त्याचा परिणाम आहे. क्वेश्चन नंबर 96, जर तुमच्या विरुद्ध लिंगी असलेल्या एक शिक्षक कार्यासाठी विनंती करतो तेव्हा तुम्हाला काय वाटेल? सहकार्य एखाद्या सहकार्याला दिले पाहिजे, मग तो कोणीही असो. M ही Dची बहीण आहे. R हा Dचा भाऊ आहे. F हा Mचा वडील आणि T ही Rची आई आहे. मग Dचे T सोबत नाते काय आहे? आन्सर नंबर डी मुलगा किंवा मुलगी. क्वेश्चन नंबर 98, जर त्रिकोण ABCच्या बाजू AB बरोबर 4, BC बरोबर 3 सेंटीमीटर, AC बरोबर 5 सेंटीमीटर, त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ काय आहे? आन्सर नंबर बी 6 सेंटीमीटर स्क्वेअर. क्वेश्चन नंबर 99, जर NC2 इज इक्वल NC10 M तर Nचे मूल्य काय आहे? आन्सर नंबर डी 12. आता 100 नंबरचा प्रश्न आहे. आता कसे बसलेले आहेत वगैरे ते तुम्ही वाचून घ्या. पहिलेच आपण वाचलेलं आहे आणि त्याचं जे आन्सर आहे ते आन्सर आहे डी. तर अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलवरील पेपर क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 51 ते 100पर्यंत परिपूर्ण बघितलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.